नमस्कार, आप देख रहे हैं SY लाइव न्यूज। महापौर और उपमहापौर दोनों पदों पर बिन विरोध चुनाव तय। महापौर पद के लिए शिंदे सेना की कोपरी क्षेत्र से 2 बार की निर्वाचित नगर सेविका शर्मिला पिंपोलकर गायकवाड़ ने नामांकन दाखिल किया है। पार्टी के भीतर कई नामों पर चर्चा के बाद आखिरकार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ने उन्हीं पर भरोसा जताया। वहीं पहले महापौर पद पर दावा जता रही भाजपा ने रणनीति बदलते हुए सत्ता में भागीदारी जारी रखी है। भाजपा की ओर से प्रभाग 11 से लगातार तीसरी बार चुने गए कृष्णा पाटिल ने उपमहापौर पद के लिए नामांकन भरा है। सबसे अहम बात, दोनों पदों के लिए किसी भी विपक्षी उम्मीदवार ने नामांकन दाखिल नहीं किया, जिससे महापौर और उपमहापौर का बिन विरोध चुना जाना तय हो गया है। अब सिर्फ औपचारिक ऐलान बाकी है, जो 3 फरवरी को किया जाएगा। ठाणे से सारापुरी की रिपोर्ट। हर अपडेट के लिए जुड़े रहिए SY लाइव न्यूज के साथ। सर्वांना माझा नमस्कार। जय महाराष्ट्र। सर्वप्रथम महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं जे प्लेन अपघातात निधन झाले त्यांना मी श्रद्धांजली वाहते आणि 2017 नंतर 2026 मध्ये पुन्हा एकदा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि आपले खासदार नरेशजी म्हस्के साहेब, जिल्हा प्रमुख मीनाक्षीताई शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आज ही उमेदवारी भेटलेली महापौर पदाची उमेदवारी पुन्हा एकदा भेटलेली आहे। अभिमान वाटतोय की एका सर्वसामान्य स्त्रीला या सर्व आपल्या नेते मंडळींनी एक पद दिलंय महापौर पदाचं आणि त्याचा मी मान राखेन। काम करण्याची संधी भेटली आहे मोठी ठाणे जिल्ह्यावरती, त्याचं काम करण्याचं सोनं करण्याचा नक्कीच प्रयत्न करेल। ओके, थँक्यू। खूपच आनंदाचं वातावरण आहे, परंतु अजितदादांचं आकस्मिक निधन झाल्यामुळे त्यांना एक भावपूर्ण श्रद्धांजली, तसेच धर्मेंद्र पाठिंबा आणि संजयजी केळकर आमदार, तसे निरंजन डावकरे साहेब आमदार, तसेच जिल्हा अध्यक्ष संदीप लेले यांच्या सहकार्याने आज मला उपमहापौर पदाचा फॉर्म भरण्यास संधी दिली। त्याचं नक्कीच मी पक्षाच्या ध्येय धोरणानुसार अपेक्षित काम करीन, एवढंच मी आता तुम्हाला सांगू इच्छितो। मोठा स्पॅन आहे, त्याच्यामध्ये बरीच कामं म्हणजे नागरिक सुविधांच्या जो काय आता स्लम विभागात पट्ट्या बदल आहेत तो विषय असेल, पाण्याचा विषय असेल, ट्रॅफिक समस्या असतील, तसेच रिडेव्हलपमेंट किंवा काही समविकास योजना आहेत त्याही मार्गी लावण्याच्या हिशोबाने प्रामाणिकपणे प्रयत्न करेन। माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या स्मृतीस विनम्र श्रद्धांजली वाहतो। एकनाथ शिंदे साहेब, निरंजन डावकरे, नरेश म्हस्के आणि आम्ही सर्वजण एकत्रित सर्वप्रथम त्यांना महापौर दालनामध्ये श्रद्धांजली वाहिली आणि त्यानंतर आम्ही इथे अर्ज भरायला आलेलो आहोत। त्यामुळे कुठल्याही प्रकारचा गोंगाट, नारेबाजी न करता शांततामय पद्धतीने प्रशासनाने आणि निवडणूक आयोगाने ठेवलेली प्रक्रिया पूर्ण करावी असा निर्णय झाला आणि शिवसेनेतर्फे महापौर म्हणून शर्मिला पिंपोळकर यांचा अर्ज भरण्यात आला आणि भारतीय जनता पार्टीला उपमहापौर पद हे मिळालेलं आहे आणि त्यानुसार आमचे ज्येष्ठ नगरसेवक कृष्णा दादू पाटील यांचा अर्ज या ठिकाणी भरण्यात आला आहे आणि अजून तरी कोणाचे अर्ज आलेले नाहीयेत। आशा बाळगतो की गटनेता हा पक्षाचा मुकेश मोकाशी इथे उभे आहेत, ते गटनेते आहेत आमचे आणि गटनेत्याला सर्वाधिकार असतात। गटनेता हा व्हीप बजावतो, गटनेता जी भूमिका सांगतो ती सभागृहात आपल्याला फॉलो करावी लागते आणि गटनेत्याची भूमिकाही अंतिम असते। पक्षाची जी काही शिस्त आहे आणि पक्षाचे धोरणात्मक निर्णय हे सभागृहात वेळेवर घेणे हे सर्व गटनेत्याला अधिकार आहेत आणि त्यामुळे गटनेत्याच्या आदेशाचं आपोआपच सर्व नगरसेवक पालन करतात, त्याला ते अधिकार दिलेले असतात।